नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की 2,000 रुपयाच्या एस-आय-पीने काय फायदा होणार आहे, त्याचा काय उपयोग आहे. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही 2,000 रुपयाची एस-आय-पी करताय तर ह्या 2,000 रुपयाच्या एस-आय-पीचा सुद्धा तुम्हाला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, कशाप्रकारे ही 2,000 रुपयाची एस-आय-पी तुम्हाला मदत करेल, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट. तर या व्हिडिओमध्ये ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्या माझ्या क्लायंट आहेत आणि 7 वर्षापूर्वी त्या माझ्याकडे आलेल्या की एस-आय-पी करायची आहे, पण मला उशीर झालेला आहे, मी खूप लेट केलं. मला करायला हवी होती अगोदर, जेव्हा मी काम करत होती, जेव्हा मी जॉब करत होती. 10-1 हजार रुपये माझा पगार होता आणि त्यावेळेस मी आरामशीर 2-3 हजार रुपये वाचवू शकली असती, पण मी त्यावेळेस केली नाही. पण आता मला असं वाटतं की करायला हवी होती. तर काय करू आता, म्हणजे लेट तर झालेलं आहे, मी एस-आय-पी केली तर आता मला फायदा होईल का, मला काही उपयोग होईल का त्या एस-आय-पीचा. तर मी त्यांना सांगितले की तुम्हाला जेवढं लवकर शक्य होईल ना तेवढ्या लवकर एस-आय-पी सुरू करा आणि लाँग टर्ममध्ये तुम्ही घेऊन जा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर त्यांचा दुसरा प्रश्न तोच होता की मला फायदा होईल का नक्की पण याच्यामध्ये. तर मी म्हटलं की मॅडम बघा, फायदा तोटा हा नंतरची गोष्ट आहे, आपण सुरू करणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही सुरू करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की ती इन्व्हेस्टमेंट नक्की पुढे जाऊन काय व्हॅल्यू क्रिएट करू शकते. जसं की आपण एखादं झाड लावतो, झाडाला लावल्यानंतर त्याला किती फळं येतील हे अगोदरच आपण अंदाज नाही बांधू शकत. तसंच आहे एस-आय-पीचं सुद्धा. तर हे सांगितल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे चालेल, एस-आय-पी सुरू करा. त्याच्यानंतर एक 3 महिन्यानंतर मला त्यांचा फोन आला की सर, घरामध्ये मी सांगितलं मी एस-आय-पी सुरू केली आणि 2,000 रुपये तिथे भरते. तर आता घरातल्या लोकांचं म्हणणं आहे की ह्या एस-आय-पीचा नक्की काय फायदा होणार आहे, आपलं घर कसं आपण चालवतोय, मुलांची फीज आहे, शाळा आहे, घर खर्च आहे, तर याच्यामध्ये खूप कसरत करावी लागते 2,000 रुपये वाचवण्यासाठी. तर घरातल्यांचं खूप प्रेशर आहे की ही एस-आय-पी बंद कर आणि हे नको आहे आपल्याला. कारण की त्यांच्या सासूबाई होत्या किंवा त्यांचे मिस्टर होते, त्यांचं हेच म्हणणं होतं की अगोदर आपण घर चालूया, थोडंसं पैसे जमा करूयात आणि नंतर मग आपण एस-आय-पी सुरू करूयात किंवा गुंतवणूक करूयात वगैरे. तर हा जो सल्ला देणारी आहेत ना, भारतातली सगळ्या घरांमध्ये लोकं सापडतील आणि हा सल्ला खूप डेंजरस आहे. त्याला कारण म्हणजे आपण कधी गुंतवणूक करणार. मॅडमचे जसे 10 वर्ष अगोदरचे निघून गेले, आता त्या 38 वर्षाच्या होत्या जेव्हा त्यांनी एस-आय-पी सुरू केली त्यावेळेस, आणि इथून पुढे ते अजून थांबणार होते. जवळपास 40-45 नंतर जेव्हा त्यांनी एस-आय-पी सुरू केली असती ती पण, तर काय फायदा होणार आहे. म्हणजे तोपर्यंत अजून रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आणि जेवढं तुम्ही त्या गोष्टींना टाळत जाणार ना तेवढा तुमचा वेळ हातातनं निघून जाणार आहे. तर मी त्यांना एकच सांगितलं की मॅडम बघा, अजून 5 दिवस घ्या तुम्ही आणि विचार करा आणि मग मला परत एकदा फोन करा. तर म्हणाल्या की ठीक आहे सर, तुम्ही सांगताय, मी या गोष्टीवरती परत एकदा विचार करते आणि सांगते तुम्हाला. पुन्हा एक 10-15 दिवसानंतर त्यांचा फोन आला. म्हणजे एस-आय-पीला चालू होऊन फक्त 3 ते 4 महिनेच झालेले आणि त्याच्यानंतर त्यांचा पुन्हा फोन आला की सर, नाही मला आता थांबवायचीच आहे. मग त्यावेळेस मला असं वाटलं की मी त्यांना काही गोष्टी सांगायला हव्यात. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मॅडम बघा, की आज 2,000 रुपयाची तुम्ही एस-आय-पी सुरू करताय. मान्य आहे तुमच्या घरामध्ये काटकसर करावी लागते, नाही होते शक्य, नाही होते हे काही करणं. पण हेच जर तुमच्या मुलांच्या फीजच्या बाबतीत झालं असतं की 2,000 रुपयाने फीज वाढवली शाळेने, तर तुम्ही काय केलं असतं. म्हणजे तुम्ही शाळेतनं मुलाला काढून टाकलं असतं की तुम्ही त्याच शाळेमध्ये त्या मुलाला ठेवलं असतं. तर ते म्हणाले की नाही मॅडम सर, की मी मुलाला शाळेत ठेवलंच असतं, कारण की ऑप्शन नाही आहे ना त्याला, की 2,000 रुपये भरणं गरजेचंच आहे. मुलाला जर त्याच शाळेत शिकवायचं आहे तर 2,000 रुपये भरणं गरजेचंच आहे. मग मी म्हटलं की मॅडम, जसं ते गरजेचं आहे, तुमच्याकडे त्यावेळेसही पैसे नसणार आहेत 2,000 रुपये. काटकसर तुम्हाला त्यावेळेसही करावी लागणार. जर मुलाला त्याच शाळेमध्ये शिकवायचं असेल तर हे 2,000 रुपये जिथे माझ्याकडे भरतायत तेच तुम्हाला तिथे द्यावे लागले असते आणि त्यावेळेस तुम्ही ते भरले असते. म्हणजेच काय, तर आपण काय करतोय की प्रायोरिटी सेट करतोय की नाही, हे महत्त्वाचं नाही आहे. इन्व्हेस्टमेंटला आपण एकदम लास्ट प्रायोरिटी देतोय की सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण ती गोष्ट करू. पण तसं नाही आहे. सगळ्यात अगोदर मी इन्व्हेस्टमेंट करणं आणि नंतर बाकीच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी वेल्थ क्रिएट करायची आहे, आपल्या रिटायरमेंटसाठी काहीतरी कॉर्पस क्रिएट करायचं असेल ना, तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर हेच त्यांना मी सांगितलं. तर त्या म्हणाल्या की सर, आता मला अजून 10-15 दिवस द्या, मी तुम्हाला 10-15 दिवसानंतर पुन्हा फोन करते, या गोष्टीवरती विचार करते. आणि पुन्हा एक साधारण 2 महिन्यानंतर त्यांचा परत फोन आला आणि त्यावेळेस त्या म्हणाल्या की सर,
मला नाही थांबवायची आहे माझी SIP. माझी SIP मला चालूच ठेवायची आहे. मी नाही थांबवणार, काही होऊ देत, मी ही 2,000 रुपयाची SIP चालूच ठेवणार. भले मला दुसरं काहीतरी काम करावं लागलं, पार्ट टाईम मला काहीतरी करावं लागलं तरी चालेल, पण मी ही 2,000 रुपयाची SIP बंद करणार नाही. मॅडम 2,000 रुपयाची SIP तर तुम्ही आता ठरवलं आहे की चालू ठेवायचे, पण त्याबरोबर तुम्ही स्टेपअप करा, 10%चा स्टेपअप करा जर तुम्हाला शक्य होत असेल तर ते म्हणाले की ठीक आहे, स्टेपअप पण मला माहिती आहे की कशा प्रकारे करतात, तर करूयात आपण. आता हे स्टेपअप म्हणजे काय, तर पहिल्या वर्षी 2,000 रुपयाची SIP गेली मॅडमची, पुढच्या वर्षी 2,200 रुपयाची SIP जाईल, त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे तिसऱ्या वर्षी जवळपास 2,500च्या आसपास SIP जाईल, त्याच्या पुढच्या वर्षी 2,700 किंवा 750च्या आसपास SIP जाईल, आणि जवळपास आता 7वं वर्ष चालू आहे आणि आता त्यांची SIP आहे 3,600 रुपयाच्या आसपास. म्हणजे 2,000 रुपयाने सुरुवात केलेली, हळूहळू स्ट्रेच करत गेलो आणि तिथपर्यंत गेली. आपल्या मुलांच्या शाळेच्या फीजमध्ये पण असंच होतं ना, जेव्हा तुम्ही मुलांना शाळेमध्ये घालता, पहिलीला फीज कमी असते, दुसरीला वाढत जाते, तिसरीला वाढत जाते, चौथीला वाढत जाते. पहिलीला आपल्याला खूप जास्त वाटते ती फीज, भरणं शक्य होत नाही, पण तरीसुद्धा दुसरीला फीज वाढल्यानंतर आपण ती भरतोच, म्हणजे आपण आपल्याला स्ट्रेच करतो. तसंच SIPमध्ये सुद्धा स्ट्रेच करणं गरजेचं आहे आणि तेच त्यांनी केलं. आणि आता 7 वर्ष त्यांच्या SIPला झालेले आहेत. आणि 7 वर्षानंतर त्यांनी जसं मला फोन केला की मला 1-2 दिवसापूर्वी फोन केला की सर खूप एमर्जन्सी आली आहे आणि मला 1.5 लाख रुपयाची गरज आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, तुमच्याकडे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे जर पाहिलेत तर ते जवळपास आता तुम्ही स्वतःच इन्व्हेस्टमेंट तुमची 2.25 लाखाच्या वरती गेलेली आहे आणि तेवढे जमा केलेत तुम्ही पैसे. मग तुम्हाला जर गरज असेल तर त्या पैशांमधनं तुम्ही पैसे विड्रॉ करू शकता. तर म्हणाले की ठीक आहे सर, मी विचार करते आणि सांगते तुम्हाला, कारण की मला यांना सांगावं लागेल, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना सांगावं लागेल. आणि ज्यावेळेस म्हणजे त्यांच्या घरामध्ये जी एमर्जन्सी होती त्याच्या वेळेस त्यांना पैशांची खूपच गरज होती आणि आजूबाजूचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी हे लोक फक्त आपल्या सोबत असतात, पण ज्यावेळेस पैशाची गोष्ट येते ना त्यावेळेस हे लोक कधीही आपल्याला मदत करत नाहीत, कधीही आपल्या बरोबर उभे राहत नाहीत. कारण की प्रत्येकाकडे प्रायोरिटीज आहेत ना, त्यांना स्वतःचेच आमचे खर्च आहेत, त्यांना स्वतःचं त्यांचं घर चालवायचं असतं आणि सोबतच प्रत्येकाने ना कोणते EMI घेऊन ठेवलेले असतात, त्यांना त्यांचे EMI पण भरायचे असतात. त्यामुळे त्यांची चुकी नाही आहे, चुकी आपली आहे की आपण योग्य वेळेस आपले डिसिजन्स घेत नाहीत म्हणून. आता मॅडमने त्यावेळेस डिसिजन घेतला आणि SIP सुरू केली. जवळपास त्यांना आता 1.5 लाख रुपयाची गरज आहे, तर त्यांनी म्युच्युअल फंडमधनं ते विड्रॉ केले. हरकत नाही, त्यांना रिटर्न्स किती मिळाले, त्याच्यामधनं काय व्हॅल्यू क्रिएट झाली ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की वेळेकाळेला ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल ना, तर हेच पैसे तुम्हाला मदतीला उभे राहतील. म्हणजे आज त्यांच्या घरामध्ये एमर्जन्सी आहे, ज्यावेळेस त्यांनी SIP सुरू केली ना, त्यांच्या घरामध्ये त्यांचे सासू, त्यांचे मिस्टर स्वतः त्यांना विरोध करत होते की नाही, तू नाही करायचं आहे, आपल्याला हे घर चालवायचं आहे, नाही होणार आहे शक्य, तू हेच कर, हे बंदच कर, असं त्यांना सांगितलं. पण त्यांनी स्वतःच्या मनावरती ठाम राहून ती SIP कंटिन्यू केली आणि आज ज्यावेळेस गरज आहे ना घरातल्या लोकांना पैशांची, त्यावेळेस यांनीच ते पैसे उभे केले. जे जमा केले होते ना तेच पैसे त्यांच्या मदतीला उभे राहिलेले आहेत. तर हेच मला लोकांना सांगायचं आहे की म्युच्युअल फंडकडे फक्त रिटर्न्स म्हणून बघू नका. रिटर्न्स हा एकदम नंतरचा पार्ट ठेवा की तुम्हाला त्याच्यातनं किती रिटर्न्स मिळतील, कसे पैसे वाढतील, कसं कंपाऊंडिंग होईल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरचा पार्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे की तुम्ही सुरुवात करणं. ज्यावेळेस तुम्हाला पैशांची गरज असतील ना, हेच पैसे तुम्हाला नंतर तिथे उपयोगी पडणार आहेत. पण सुरुवातच नाही केली आणि जर जमाच नाही केले ना, तर कधीही पैसे सेव्ह होणार नाही. जर त्यांनी ती SIP सुरू केली नसती, त्यांच्या मिस्टरांनी कधीच 2,000 रुपये साईडला ठेवले नसते, बँकेमध्ये जमा केले नसते आणि आज त्याचे 1.5 लाख 2 लाख रुपये झाले नसते आणि गरजेच्या वेळेस ते पैसे त्यांना मिळालेही नसते. यामधनं मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्या लोकांना वाटतं ना की 1,000 रुपये खूप कमी आहे, 2,000 रुपये खूप कमी आहे, मला नाही करायची आता, मी जेव्हा 5,000 रुपये साईटला ठेवू शकेल ना किंवा ठेवेल ना त्यावेळेस मी माझी SIP सुरू करेल, तोपर्यंत राहू देत, आता सध्या नको, जेव्हा माझा पगार वाढेल किंवा जेव्हा माझं प्रमोशन होईल त्यावेळेस मी माझी SIP सुरू करेल. तर अशा लोकांसाठी मला हेच सांगायचं आहे की योग्य वेळ आणि परफेक्ट वेळ कधीच येत नाही. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तर कधीच येत नाही. तुम्हाला ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करावं असं वाटतं ना त्यावेळेस सुरू करा. शक्य नाही ना तुम्हाला 5,000 रुपये करणं, 10,000 रुपये करणं, 2,000 रुपये करणं. 500ने सुरुवात करा, 1,000ने सुरुवात करा, 2,000 रुपयाने सुरुवात करा, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि जर सुरुवात केली ना तर
तरच तुम्ही ती लॉंग टर्ममध्ये घेऊन जाऊ शकाल. नाहीतर फक्त विचार करण्यामध्येच बऱ्याच लोकांचे ना वर्षानुवर्ष निघून जातात. 1 वर्ष 2 वर्ष. म्हणजे मी हेच अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं की जेव्हा जानेवारी महिना येत होता 1 जानेवारी, त्यावेळेस बऱ्याच लोकांनी मला दिवाळीमध्ये सांगितलेलं की मी जानेवारीमध्ये SIP सुरू करेल, नवीन वर्ष सुरू होत आहे त्यावेळेस SIP सुरू करेल. त्या लोकांनी नाही केली. नंतर सांगितलं की गुढीपाडवा सुरू येणार आहे त्यावेळेस आपलं नवीन वर्ष आहे त्यावेळेस SIP सुरू करेल, कारण की तोपर्यंत आमचं प्रमोशन पण होईल आणि माझी सॅलरीसुद्धा वाढेल. गुढीपाडवा पण गेला. तर असे बऱ्याच गोष्टी जात राहतात, पण आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट होत नाही. त्यामध्ये काय करायचं की ज्या दिवशी आपल्या मनामध्ये विचार येईल ना त्याच दिवशी SIP सुरू करायची आणि हीच SIP तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगले वेल्थ क्रिएट करून देण्याचं काम करेल. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न आहे की सुरुवात करणं गरजेचं आहे. एंडला काय होईल, किती प्रॉफिट मिळेल, काय होईल, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत, तो नंतर विचार करू, पण त्या अगोदर सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि रिलेट होत असेल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.